नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत डिजिटल. हवा पाणी या विशेष सेगमेंटमध्ये पुढच्या 8 ते 10 दिवसात महाराष्ट्रातलं तापमान नेमकं कसं असेल, कुठे पाऊस पडू शकतो, विशेषतः तुमच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये पाऊस पडणार आहे का, हवामान नेमकं कसं असेल याचा अंदाज आपण घेणार आहोत. आणि त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा अंदाज नेमका काय सांगतो तेही आपल्याला बघायचं आहे. पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार पुढच्या काही दिवसांमध्ये राज्यातल्या काही भागात अतिवृष्टी होऊ शकते. आता हे भाग नेमके कोणते, पंजाबराव डक यांचा अंदाज काय आहे, अभ्यास काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. मात्र त्याआधी एक वेबसाईट आहे वेंटू स्काय नावाची. या वेबसाईटवर पुढच्या 8 ते 9 दिवसांमध्ये हवामानाचा अंदाज नेमका काय सांगण्यात आलाय त्याचा आढावा आपण सगळ्यात आधी घेऊयात. वेंटू स्काय नावाची ही वेबसाईट आहे आणि याच्यामध्ये 10 तारखेचं आपण बघितलं तर 10 तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये आकाश निरभ्र राहील, म्हणजे त्या ठिकाणी पावसाची शक्यता कमी असल्याचं सांगण्यात आलंय. पण विदर्भाचा हा काही भाग आहे त्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर इथं वादळ येण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे आणि एक प्रकारे विजेचा कडकडाट होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली. यामध्ये विशेषतः नागपूर आहे, वर्धा आहे, चंद्रपूर जिल्ह्याचा काही भाग, गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे झालं 10 तारखेला सकाळी 8:30च्या सुमारासची ही स्थिती आपण बघितलेली आहे. तेच आपण पुढे दुपारच्या सुमारास नेमकं काय दृश्य असेल याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला तर यामध्येही विदर्भाच्या या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः विदर्भातही अमरावती जिल्हा या ठिकाणी वाढलेला आहे. अमरावती, पुसद, अकोल्यामध्येही पावसाची शक्यता असल्याचं दिसतंय आणि नागपूर, वर्धा, चंद्रपूर या ठिकाणी तर पाऊस पडणारच आहे. गोंदियामध्येही पाऊस पडण्याची शक्यता आहे. वर्ध्यामध्ये थोडासा रेड अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. नागपूरचा काही भाग या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर इथे दुसरीकडे आपण बघितलं तर अहिल्यादेवी नगर असेल किंवा बारामतीचा हा भाग, लातूर आहे, सोलापूर, नांदेड, पुसद या ठिकाणी थोडाफार पाऊस पडू शकतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे आणि इकडे जळगावमध्येही थोडाफार पावसाची शक्यता आहे. नंदुरबार, माळेगाव, नाशिक या ठिकाणी मात्र पावसाची शक्यता कमी आहे. पण मुंबईचा आपण भाग बघितला तर मुंबईमध्ये थोडाफार पाऊस पडू शकतो. पालघरमध्येही पावसाची शक्यता आहे आणि इकडे पुण्यामध्ये मात्र पावसाची शक्यता कमी आहे. महाडचा हा भाग, इथेही पावसाची शक्यता कमी आहे. सातारा, चिपळूण याही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. रत्नागिरीमध्ये सुद्धा पावसाची शक्यता ही कमी असल्याचं सांगण्यात आलं आहे. कराडमध्ये थोडासा पाऊस पडू शकतो आणि त्याचबरोबर इकडे आपण बघितलं तर जळगावचा काही भाग इथं पाऊस पडण्याची शक्यता आहे. धुळ्यामध्ये पावसाची शक्यता कमी आहे. शिरपूर, नंदुरबार या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे असा अंदाज आपल्याला या ठिकाणी एकूणच दिसून येतोय. तर रात्री 10 तारखेला रात्रीच्या सुमारास मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडू शकतो असा अंदाज दिसतोय. त्याच्यामध्ये पंढरपूर आलंच आणि उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता आहे आणि मोठा पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बार्शीमध्ये पावसाची शक्यता आहे. लातूरमध्ये, अहिल्यादेवी नगरमध्ये, मुखेडमध्ये पावसाची शक्यता आहे. परभणी जिल्ह्यातल्या काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे. गेवराईमध्ये पावसाची शक्यता आहे. धारूर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कळंब आणि शिरूरच्या मध्ये थोडाफार पाऊस पडू शकतो असाही अंदाज आहे. आता 11 सप्टेंबरला महाराष्ट्रामध्ये पावसाची स्थिती काय असेल, कशा पद्धतीनं तापमान असेल त्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करूयात. 11 सप्टेंबरला तसं राज्यातल्या बऱ्याचशा भागामध्ये पावसाची शक्यता नाही, पण काही भागामध्ये पाऊस पडू शकतो असं या ठिकाणी आपल्याला दिसतंय. त्याच्यामध्ये सांगलीचा काही भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. इकडे कोल्हापुरात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, पण तो हलका फुलका पाऊस असेल असा अंदाज आहे. रत्नागिरीमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. किनारपट्टी भागामध्ये थोडाफार पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. तर इकडे दुसरीकडे आपण बघितलं तर मुंबईच्या परिसरामध्ये तसा पाऊस नाहीये. काही ठिकाणी थोडाफार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिकचा हा भाग असेल किंवा जळगाव असेल किंवा नंदुरबार या ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे. माळेगावमध्ये सुद्धा पावसाची शक्यता कमी आहे. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवी नगर, लातूर याही ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे. नांदेडमध्येही पावसाची शक्यता कमी आहे. इकडे अकोल्यामध्ये पावसाची शक्यता कमी आहे. बऱ्हाणपूर या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता कमी आहे. मग जळगावचा हा भाग या ठिकाणीही पावसाची शक्यता कमी आहे. पण दुसरीकडे विदर्भामध्ये मात्र पावसाची शक्यता आहे. यात आपण बघितलं तर हिंगणघाटचा हा परिसर, वर्धा, नागपूर, भंडारा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि त्याचबरोबर गोंदियामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. आणि याशिवाय चंद्रपूरच्या काही भागामध्ये, चंद्रपूर जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि विदर्भामध्ये एकूणच मोठा पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला दिसून येते.
तर 11 तारखेला दुपारच्या सुमारास नेमकी काय स्थिती असेल याचाही अंदाज घेण्याचा प्रयत्न आपण करूयात. याच्यामध्ये सुद्धा विदर्भाच्या या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये नागपूर असेल किंवा हा जो भाग आहे गोंदियाचा भाग, या ठिकाणीही पावसाची शक्यता आहे. चंद्रपूरमध्ये पावसाची शक्यता आहे. वर्ध्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. मोठा पाऊस या ठिकाणी पडू शकतो. मात्र अमरावतीच्या काही भागात पावसाची शक्यता आहे, पण तो हलका फुलका पाऊस असेल, तुरळक असा पाऊस असेल असा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसतोय. पुसद, अकोला याही ठिकाणी या परिसरामध्ये थोडाफार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नांदेडच्या काही भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे, पण तो कमी असेल असा अंदाज आहे. तर इकडे सोलापूरच्या काही भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे, पण तो हलका पाऊस असेल असा अंदाज आहे. लातूरमध्ये पावसाची शक्यता कमी आहे. परळी, त्याचबरोबर अहमदपूर किंवा मुखेड, उदगीर या ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे. आणि परभणीमध्येही पावसाची शक्यता कमी आहे. काही भागांमध्ये पाऊस होऊ शकतो. वसमतच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता दिसतीये. तर जिंतूर, परतूर, रिसोड, जालना, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पावसाची शक्यता तशी कमी आहे. सिल्लोड, चाळीसगाव याही ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे. राहुरी, अहिल्यादेवीनगर याही ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे. इकडे आपण बघितलं तर पुण्यामध्येही पावसाची शक्यता कमी आहे, पण मुंबईमध्ये मात्र उद्या दुपारच्या सुमारास थोडाफार पाऊस पडू शकतो असा अंदाज आपल्याला या नकाशाच्या माध्यमातून लावता येतोय. आता 12 तारखेला म्हणजे 12 सप्टेंबरचं आपण बघितलं तर याही दिवशी विदर्भाच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. मराठवाड्याच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता दिसतीये. विशेषतः लातूर, त्याचबरोबर धाराशिव, धारूर, गेवराई, माजलगाव, परळी आणि इकडं अहमदपूर, मुखेड, उदगीर, नांदेड, वसमत असेल किंवा परभणी या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आणि याशिवाय विदर्भाच्या काही परिसरामध्ये आपल्याला पावसाची शक्यता दिसते. पाचोऱ्यामध्ये पावसाची शक्यता आहे. चाळीसगाव आणि माळेगावमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. कोपरगाव, नाशिकचा हा काही परिसर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. पैठणमध्येही पाऊस पडू शकतो. आणि याशिवाय इकडे मुंबईला मात्र पावसाची शक्यता कमी आहे. कल्याणमध्येही पावसाची शक्यता कमी आहे. पुण्यामध्ये, बारामतीमध्ये, शिरूरमध्ये पावसाची शक्यता कमी आहे. साताऱ्यामध्ये या ठिकाणी सुद्धा पाऊस तसा नाहीये आणि काही भागांमध्ये मात्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. ते भाग कोणते ते आपण बघितलेले आहेत. यानंतर 13 तारखेला नेमकी काय स्थिती असेल, कशा पद्धतीचं हवामान महाराष्ट्रामध्ये असेल त्याचाही अंदाज आपल्याला घ्यायचा आहे. 13 सप्टेंबरला बऱ्याचशा ठिकाणी पावसाची शक्यता दिसतीये. यामध्ये मराठवाड्याचा लातूरमध्ये मोठा पाऊस होऊ शकतो असा अंदाज आहे. नांदेडमध्ये मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे. मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि त्याचबरोबर हा जो नांदेडच्या आजूबाजूचा परिसर आहे, लातूरच्या आजूबाजूचा परिसर आहे, या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. बीडमध्येही पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरच्या काही भागामध्ये आणि अहिल्यादेवीनगरच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तर विदर्भामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. म्हणजेच इथं मोठा पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. नागपूर असेल किंवा गोंदियाचा हा काही भाग आहे. त्याचबरोबर चंद्रपूरमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. वर्ध्यामध्ये, अमरावतीमध्ये पावसाची शक्यता आहे. अकोला, पुसद या ठिकाणी पाऊस पडू शकतो. जळगावमध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो आणि माळेगावमध्येही पावसाची शक्यता आहे. नंदुरबारमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. इकडे नाशिकमध्येही पावसाची शक्यता आहे. आणि याशिवाय आपण इकडे पालघरचा काही भाग बघितला तर इथेही पावसाची शक्यता आहे. मुंबईमध्ये सुद्धा हलका फुलका पाऊस होऊ शकतो. विरळ असा पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. पुण्यामध्ये पावसाची शक्यता आहे. बारामती, सातारा, सोलापूर या ठिकाणी सुद्धा पाऊस पडू शकतो. सांगलीमध्येही पावसाची शक्यता आहे. आणि एकूणच 13 तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला दिसून येते. यानंतर 14 सप्टेंबरला महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागांमध्ये पावसाची शक्यता आपल्याला दिसते. यामध्ये मुंबई असेल, कल्याण, नाशिक, मालेगाव, छत्रपती संभाजीनगरचा हा भाग, जळगाव, अकोला, अमरावती म्हणजेच विदर्भामध्ये, त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. मग नागपूरमध्ये, वर्धा, त्याचबरोबर पुसद या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. गोंदियामध्येही पावसाची शक्यता आहे. चंद्रपूरमध्ये हलका फुलका पाऊस पडू शकतो. नांदेडमध्ये आणि लातूरमध्येही पावसाची शक्यता आहे. तर अहिल्यादेवीनगरमध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. पुण्याच्या काही भागामध्ये पाऊस पडू शकतो. इकडे सातारा, सांगली, सोलापूर या ठिकाणी मात्र पावसाची शक्यता थोडी कमी आहे, पण सोलापूर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे.
आता 15 सप्टेंबरचं बघायचं झालं तर 15 सप्टेंबरला कोकण किनारपट्टीमध्ये पावसाची शक्यता आपल्याला दिसतीये. मुंबई, कल्याण, पालघर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्याला लागून असलेल्या नाशिकमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर पुण्यामध्येही पाऊस पडण्याचा अंदाज आहे. सातारा, बारामती या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरीमध्ये पाऊस पडू शकतो. सांगलीमध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो. मात्र या भागामध्ये थोडासा कमी पाऊस म्हणजे हलका फुलका पाऊस असेल असा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. अहिल्यादेवी नगर, लातूर, नांदेड, पुसद या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर इकडे जळगाव इथं मात्र मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. माळेगावमध्ये पावसाची शक्यता आहे. नंदुरबारमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. पण हा पाऊस मोठा असण्याची ही दाट शक्यता आहे. याशिवाय अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर याही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर इकडे गोंदियामध्येही थोडाफार पाऊस होऊ शकतो. चंद्रपूरमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज आहे. म्हणजेच 15 तारखेला महाराष्ट्रातल्या काही भाग सोडला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आता 16 तारखेचं बघायचं झालं तर 16 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आपल्याला दिसून येते आणि त्यातही नाशिकमध्ये माळेगाव या ठिकाणी मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नंदुरबारमध्ये मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई, कल्याणचा हा परिसर इकडेही पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, पुण्यामध्ये, बारामती, सातारा, सांगली या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. सोलापूर, लातूर, नांदेड, पुसद, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवीनगर याही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर अकोला, अमरावती या ठिकाणी पाऊस पडू शकतो. नागपूरमध्येही पावसाची शक्यता आहे. वर्ध्यामध्ये पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर, गोंदियामध्ये सुद्धा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. म्हणजेच एकूणच 16 तारखेला विदर्भ असेल किंवा मराठवाडा, कोकण आणि इकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. काही भाग सोडला तर मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज 16 तारखेला वर्तवल्याचं दिसतंय. आज आहे 9 सप्टेंबर 2025. खास करून हे अंदाज देत आहे कारण की राज्यामध्ये काय होणार आहे म्हणजे आता 9 तारखेपासून ते राज्यामध्ये 13 तारखेपर्यंत बऱ्याच भागामध्ये चांगलं सूर्यदर्शन असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षाचा. पण ह्याच्या व्यतिरिक्त देखील राज्यामध्ये परत पाऊस येणार आहे म्हणून खास करून हे तातडीचा अंदाज खास करून देत आहे. तर राज्यातल्या सुरुवातीला सांगू इच्छितो की म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याकडे म्हणजे 13 सप्टेंबरपासून ते 18च्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याकडे म्हणजे काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, मुसळधार पडणार आहे म्हणून अंदाज लागायचा. सोलापूर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, त्याच्यानंतर सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर, कुडाळ, सातारा, पुणे, त्याच्यानंतर मुंबई, पालघर, नाशिक ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे 14 ते 18च्या दरम्यान अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून काय होणार आहे मुसळधार पुण्याकडे पाऊस पडल्याच्या नंतर काय होतं की परत त्या धरणाच्या नदीच्या पाणीच्या पातळीत वाढ होते. नद्याच्या पात्रात पाणी वाढलं की त्याचं पाणी तळ्याला जातं. त्याच्यामुळे काय होतं कोल्हापूरकडं पूर परिस्थिती निर्माण होती म्हणून हे अंदाज लक्षात येतात. मग सांगायचं झालं तर तुम्हाला सांगू इच्छितो की पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, कोकणपट्टी पूर्ण अहिल्यानगर ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 14 ते 18च्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात यायचा. मुंबईकडे देखील पाऊस असणार आहे म्हणून ही देखील लक्षात यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्याकडे देखील 13 पासूनच पाऊस सुरू होणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी 13 सप्टेंबर ते 18 सप्टेंबरचा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर पूर्व विदर्भामध्ये म्हणजे 10 तारखेला पूर्व विदर्भामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती ह्या पट्ट्यामध्ये 10 तारखेला ठिकठिकाणी पावसाचं आगमन होणार आहे म्हणून ते लक्षात येतं. पण 10 ते 18च्या दरम्यान तिकडं देखील चांगला पाऊस राहणार आहे म्हणून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात यायचा. पश्चिम विदर्भामध्ये बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा, हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पश्चिम विदर्भात देखील तुमच्यामध्ये 14 ते 18च्या दरम्यान चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये झालं हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, जालना, संभाजीनगर ह्या पट्ट्यामध्ये 13 ते 18च्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात यायचा. उत्तर महाराष्ट्राकडे मध्ये 13 सप्टेंबरपर्यंत सूर्यदर्शन राहणार आहे पण 14 ते 18च्या दरम्यान नंदुरबार जिल्हा, जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, इगतपुरी, मुंबई ह्या पट्ट्यामध्ये चांगला जोराचा पाऊस पडणार आहे हे अंदाज लक्षात येतो. आणि खास करून अहिल्यानगरमध्ये आत्तापर्यंत वंचित असलेला जिल्हा पावसापासून अहिल्यानगरकडे देखील ह्या जे पाऊस येणार आहे 13 ते 18चा
ते देखील चांगला अहिल्यानगर जिल्ह्यासहित सगळीकडे पडणार आहे. म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना शेतातून पाणी बाहेर निघणारा पाऊस शेवटचा पडणार आहे, परतीचा पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यात मात्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्या ह्या जप्तीमध्ये 14 ते 18च्या दरम्यान अतिमुसळधार पाऊस पडणार आहे काही काही जिल्ह्यामध्ये, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. धन्यवाद.